नमस्कार, अनिशाच रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता मिरची पावडरला कलर किती सुंदर आणि डार्क कलर आलेला आहे। आज तुम्हाला मी मिरची पावडर कशी करायची हे सांगणार आहे। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, अगदी कमी वेळामध्ये तयार होते। आणि तुम्ही बघू शकता वाटीमध्ये जी मिरची पावडर आहे त्याचा डार्क कलर आहे आणि प्लेटमध्ये मिरची पावडर आहे त्याचा फेंट थोडासा कलर आहे। तर हा कलर कसा चेंज झाला किंवा रेड कलरची जी वाटीतली मिरची पावडर आहे ती कशी स्टोर करून ठेवायची आणि 1 ते 2 वर्ष तुमची मिरची पावडर अगदी सेम त्याला हाच कलर राहील आणि ती खराब सुद्धा होणार नाही, याच्या मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये। खूप सोप्या पद्धतीने मिरची पावडर तयार होते। अगदी 3 ते 4 तासांमध्ये मिरची पावडर आपली तयार होऊन जाते। त्यासोबत जी रेड कलरची जी डार्क मिरची पावडर आहे ती मिरची पावडर सुद्धा आपण ह्याच मिरची पावडर पासून तयार केलेली आहे। ती मिरची पावडर कशी तयार करायची आणि किती दिवस स्टोर करून ठेवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा मिरची पावडर करण्यासाठी इथे आपण बेडगी मिरची आहे ती 400 ग्रॅम घेतलेली आहे आणि याला पांडे मिरची म्हणतात। ही आपण 200 ग्रॅम घेतलेली आहे। 200 ग्रॅम आपण खडे मीठ घेतलेला आहे आणि त्यासोबत आपण लवंगी मिरची आहे ती 400 ग्रॅम घेतलेली आहे। म्हणजे आपण मीडियम तिखट करणार आहोत, त्यामुळे आपण मीडियम घेतलेली आहे। बेडगी मिरची आणि लवंगी मिरची याचं समप्रमाण घेतलेलं आहे। तुम्हाला आवाजावरून कळत असेल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत, 1 ते 2 तास उन्हामध्ये वाळवत ठेवायच्या आहेत। लवंगी मिरची ही जास्त तिखट असते त्यामुळे घेतलेली आहे 400 ग्रॅम। पांडे मिरची ही मीडियम तिखट असते आणि त्याने कलर सुद्धा सुंदर येतो। आणि ही 400 ग्रॅम आपण बेडगी मिरची घेतलेली आहे, याने कलर येतो फक्त मिरची पावडरला आणि चव येते। ही कमी तिखट असते, म्हणजे अजिबातच ही तिखट नसते, त्यामुळे आपण काश्मीरी मिरची घेतलेली आहे। आता ह्या सगळ्या मिरच्यांचे आपण देठ काढून घेतलेले आहेत आणि पातेलं घेऊन आपण कांडायला आलेलो आहोत। तुम्ही बघू शकता कांडण मशीनमध्ये पूर्ण मिरची पावडर आपण काढून आणलेली आहे। ते एखाद्या पिशवीमध्ये आपल्याला भरून देतात। घरी आल्यानंतर लगेचच ती एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे, एकदम डार्क कलर आलेला आहे मिरची पावडरला। कारण आपण काश्मीरी मिरची पावडर आहे ती बनवण्यासाठी तुम्ही फक्त काश्मीरी मिरची जी घेतलेली होती तीच घेऊ शकता, पण ही आपण तिखटसाठी सुद्धा बनवलेले आहे। त्याचबरोबर कलर सुद्धा आलेला पाहिजे, त्यासाठी आपण काश्मीरी मिरची आणि लवंगी मिरची ही सोबत घेतलेली होती आणि मस्तच असा कलर देखील आलेला आहे। आणि ही लगेचच भरणीमध्ये भरून ठेवायची नाहीये, 2 ते 3 तास थंड होऊन द्यायची। त्यानंतर यातली अगदी 2 ते 3 पळ्या आहेत ते मी मिरची पावडर टोपल्यामध्ये काढून घेतले आहे। याला डार्क कलर कसा आणायचा हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एवढी मिरची पावडर आहे ती आपण डेली यूज करणार आहोत। त्यामध्ये अगदी 4 ते 5 चमचे आहेत पोहे खायचे चमचे, तेवढंच फक्त यामध्ये नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं जे गरम केलेलं तेल आहे आपण ते थंड करून तेल आपण यामध्ये टाकणार आहोत। तुम्ही कांडायला जाताना सुद्धा तेल बरोबर घेऊन जायचं। अगदी थोडंसं ते 1 ते 2 भाज्यांना तेल लागतं इतपत तेल ते मिरची पावडरमध्ये टाकतात, पण घरी आल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला अगदी थोड्याशा मिरची पावडरमध्ये तेल टाकून ते व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि तुम्हाला मी रिझल्ट दाखवतेच त्याचा की किती फरक होतो। वाटीमधली जी मिरची पावडर आहे त्याला आपण ऑइल लावून घेतलेला आहे आणि प्लेटमध्ये मिरची पावडर तुम्ही बघू शकता खूप फरक होतो। त्यामुळे जेव्हा आपण मिरची पावडर यूज करणार भाजीसाठी तेव्हा हलकं त्याला तेल लावून एका छोट्याशा भरणीमध्ये स्टोर करून ती यूज करायची। अगदी महिना 2 महिने किंवा 3 महिने सुद्धा ती व्यवस्थित राहते, अजिबात खराब होत नाही। त्यानंतर जी मिरची पावडर आहे ती स्टोर करण्यासाठी मोठी काचेची भरणी घ्यायची। त्याच्या तळाशी सगळ्यात पहिल्यांदा तमालपत्र टाकायचं आहे, म्हणजे तेजपत्त्याची 5 ते 6 पानं, आणि त्यावरती पूर्ण मिरची पावडर आहे ती थंड झाल्यानंतर आपण भरणीमध्ये भरून घेणार आहोत। गरम असताना भरायची नाही आणि काचेची भरणी पूर्णपणे क्लीन हवी। उन्हामध्ये हलक्या कवळ्या उन्हामध्ये 1 ते 2 तास ठेवायची। अगदी पाण्याचा त्याला थेंब सुद्धा लागता कामा नये। अगदी 2 वर्ष तुमची मिरची पावडर सुद्धा अशीच मस्त याचा कलर देखील राहतो। त्यानंतर सगळी मिरची पावडर भरून झाली की त्यामध्ये आपण एक
हिंगाचा खडा ठेवणार आहोत. त्याने मिरची पावडरला काहीच होत नाही, अजिबात खराब होत नाही. तुम्हाला जर मिरची पावडर हवी असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता, त्यासाठी मला कमेंट करा. आणि सुंदर आपली मिरची पावडर आता तयार आहे. त्यासोबत छोट्याशा भरणीमध्ये आपण डेली यूजसाठी त्याला ऑइल लावून मिरची पावडर केलेली आहे तयार. तुम्ही बघू शकता भाजीला सुद्धा खूप सुंदर असा कलर येतो आणि तिखटपणा सुद्धा येतो. तुम्ही अनिशाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.